न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। संस्थांच्या जमिनी आणि इमारती विकून टाका, खिशात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा। राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्या दिवसापासून विरोधकांनी सरकारला विविध मुद्द्यांवरून धारेवर धरलंय। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांच्या प्रश्नांना सरकारकडून उत्तरं देण्यात येतात। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज विधान परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळाले। राज्यात 14,000 अनुदानित शाळांपैकी 10,000 शाळांच्या इमारतींची दुरावस्था झाली असून ते मोडकळीस आल्यासंदर्भातील तारांकित प्रश्न एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता। दुरावस्था झालेल्या शाळांच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारकडे पैसे नसल्याची माहिती मिळताच एकनाथ खडसे सभागृहात आक्रमक झाले। यावेळी खडसेंकडून सरकार दिवाळखोरीत असल्याची टीका करत संस्थांच्या जमिनी आणि इतर इमारती विकून टाका अशा शब्दात आपला संताप शिक्षण मंत्र्यांवर व्यक्त करण्यात आला। विधान परिषदेत बोलताना आमदार खडसे म्हणाले की राज्यभरात अलीकडच्या कालखंडात पाहिलं तर शिक्षण संस्था चालवायच्या कशा हा मोठा प्रश्न उभा राहिलाय। राज्य सरकारकडून पूर्वीच्या कालखंडात जी मदत मिळत होती ती आता मिळत नाही। 2008 पासून आतापर्यंत 100% अनुदान असलेलं वेतनेतर अनुदान आतापर्यंत मिळालेलं नाही। 15 वर्ष झाली आहेत शिक्षक भरतीच्या संदर्भात पोर्टलद्वारे माहिती भरण्याची परवानगी आता संस्थेला ठेवलेली नाही। लायब्रेटरियन किंवा लॅब असिस्टंट भरण्याची सुद्धा परवानगी दिलेली नाही। शाळांमध्ये शिपाई देखील नाही। शाळेत झाडू कोणी मारायचा? चेअरमननं मारायचा की हेडमास्टरनं मारायचा? लॅब असिस्टंटची तुम्ही एक जागा ठेवली आहे तर शाळा तरी कशी चालवणार? शासनाकडे जर पैसे नाही तर अशा गोष्टी करता कशाला, असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केलाय। दरम्यान आताचं हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। आता तरी अर्थसंकल्पात तरतूद करा। पैसे नाही, तिजोरी खणखणाट आहे असं म्हणतात, मग कशाच्या जोरावर तुम्ही वेगवेगळ्या घोषणा करत असतात? शाळांची दुरुस्ती नाही, रंगरंगोटी नाही, अशा परिस्थितीत दर्जेदार शिक्षणाची अपेक्षा शासन कसं काय करू शकतं? सगळेच अधिकार काढून घेतले आहेत, मग संस्थाही शासन जमा करून घ्या की देऊन टाका संस्थेला इमारती व जागांचे पैसे आणि चालवा सगळ्या शाळा, असं म्हणत खडसे संतापल्याचं दिसून आलं। माझ्या या प्रश्नास उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांनी गुगळीत उत्तर दिलं। आपण पोर्टलद्वारे सगळी भरती करत आहोत, तुमच्या भागातील शाळांनाही त्यावर नोंदणी करायला सांगा, म्हणजे त्यांना मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं जाईल, असंही खडसेंनी म्हटलंय। राज्यभरामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर स्थानिक संस्था ज्या आहेत, ज्या शिक्षण संस्था आहेत, त्या चालवायच्या कसा मोठा प्रश्न आहे। राज्य सरकारकडनं पूर्वीच्या कालखंडात जे मदत मिळत होती ते मिळत नाही। 2008 पासून तर आतापर्यंत 100% अनुदान असलेल्या वेतनेतर अनुदान आतापर्यंत मिळालेलं नाही आहे। 2008 पासून 15 वर्ष झाले, आज 15-16 वर्ष झाले वेतनेतर अनुदान नाही। 1777 कोटी रुपयाचा RTA पैसा दिलेला नाही। 4+1च्या संदर्भामध्ये जे 1% तुम्ही म्हटलंय तो पैसा तुम्ही दिलेला नाही आहे। या ठिकाणी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये पोर्टलद्वारे भरावं ते स्वतः संस्थेनं भरायची परवानगी आता ठेवलेली नाही आहे। शिक्षकांच्या संदर्भामध्ये जे काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत ते भरा, ते पद तुम्ही व्यापक करून टाकलेले आहे। आता लायब्रेटरीमध्ये लॅब असिस्टंट म्हणा तो भरायची सुद्धा परवानगी तुम्ही दिलेली नाही, सगळे व्यापक केले। शाळेमध्ये शिपाई नाही आहे, शाळांच्या दुरुस्तीसाठी पैसा नाही आहे, शाळांच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये कितीही आपण मेहनत घेतली चांगली आहे तुम्ही अपेक्षा केली तरी कसे करायचे? झाडू कुणी मारायचा? चेअरमनने झाडू मारायचा का हेडमास्टरने झाडू मारायचा? लॅबमध्ये कुणी जायचं? लॅब असिस्टंट, म्हणजे एक लॅब असिस्टंटची जागा ठेवली तुम्ही, त्याच्या खाली लॅब टेक्निशियनच्या खाली लॅब असिस्टंट, तेवढा जागा, तर कसं चालवणार शाळा? मग ह्या संदर्भामध्ये शासनाकडे जर पैसे आले तर या अशा गोंडशोधला करता कशाला? तुमच्याकडे जर पैसे RTA सारखी योजना आणली कशाला? आत्ता हे बजेट सेशन आहे, किमान या बजेट सेशनमध्ये तर तुम्ही या सगळ्या प्रोव्हिजन केले आहे का? 1800 कोटी रुपये वर्षानुवर्ष जर तुम्ही देत असाल आणि तुमच्या तिजोरीमध्ये खडखडाट असेल तर कशासाठी अशा घोषणा करत राहता? विनाकारण मोठं नाव करायचंय, खिशात दाना आणि मला बाजीराव म्हणा, अशा स्वरूपाची स्थिती तुमची दिसते। माझा प्रश्न असा आहे की पूर्वीच्या कालखंडामध्ये तुम्ही जे वेतनेतर अनुदान देत होता त्याच धर्तीवर आता वेतनेतर अनुदान देणार का?
शिक्षण संस्थांना शिक्षक भरतीच्या संदर्भात पवित्र पोर्टल केलं वगैरे, पण भरतीची परवानगी नाही, शिपाईची परवानगी नाही, अनुदान कुठलंही अनुदान नाही. आणि मग देखभाल दुरुस्ती कशी करायची, रंगरंगोटी कशी करायची, स्वच्छता कशी करायची, साध्यामध्ये झाडू संस्था चालकांनी झाडू मारत बसायचं का, कशा रीतीनं दुरुस्त्या करायच्या इमारतींच्या. मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे. एका बाजूला दर्जेदार शिक्षणाची तुम्ही अपेक्षा करत असताना त्या संस्थांवर जबाबदारी आहे. सारं म्हणतात त्या संस्थेने केलं पाहिजे, त्यांनी तो दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे आणि शासनाने फक्त पगार दिला पाहिजे, बाकी काही करता कामा नये, परीक्षा घेतल्या पाहिजे, एवढंच का. पूर्वीसारख्या अनुदानाच्या ज्या व्यवस्था होत्या त्या परत तुम्ही सुरू करणार आहात का. आणि पोर्टल बिल्टर बंद करावं. ज्या शिक्षण संस्थांना परवानगी कोणतं बिघडत आहे, 1 रुपया तुम्ही देणार नाही. शिक्षकांचे सगळे अधिकार तुम्ही संस्था चालकांचे काढून घेतले, सगळे अधिकार काढून घेतले. मगाशी तर एक वेळ मी मागणी केली होती सरकारला की सगळ्या संस्था ताब्यात घेऊन टाका ना तुम्ही, आणि त्या बिल्डिंगाचे वगैरे पैसे देऊन टाका आम्हाला, सगळ्या इमारतींचे पैसे द्या, सगळ्या जमिनीचे पैसे आम्हाला देऊन टाका, आणि सगळ्या शिक्षण संस्था तुम्ही चालून टाका. कशासाठी करत राहत आहे. आणि मग या संदर्भातल्या या व्यवस्था तुम्ही करणार आहात का, हा माझा प्रश्न आहे. निदान आता आहे बजेट सेशन आहे, बजेट अधिवेशन आहे, त्या बजेटमध्ये तर या पैशांचे प्रोव्हिजन करून या साऱ्या शिक्षण संस्थांना पैसा जो उर्वरित आहे 15-15, 20-20 वर्षापासून राहिलेला तो तरी तुम्ही देणार आहात का. मंत्री महोदय, सभापती महोदय, मी पहिले पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.